आपल्या घरासाठी किचन डिझाईन करत आहात? थांबा, या गोष्टींकडे सगळेजण आपण दुर्लक्ष करत आहोत, तो म्हणजे किचन लेआउट. सो यामध्ये बरेचसे लेआउटचे प्रकार आहेत. आपण 4 प्रामुख्याने लेआउटचा विचार करणार आहोत. पहिला येतो पॅरलल प्लॅटफॉर्म किचन किंवा पॅरलल प्लॅटफॉर्म लेआउट. याच्यामध्ये किचनचे जे प्लॅटफॉर्म असतात ते समोरासमोर असतात. याच्यामध्ये एका बाजूला पूर्ण कटिंग, चॉपिंग आणि तुमचे जे काही इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आहे त्याचं काम होऊ शकतं आणि एका बाजूला पूर्ण डेडिकेटेड कुकिंग एरिया असू शकतो. सो दुसरा जो किचनचा टाईप आहे तो यू शेप किंवा सी शेप किचन लेआउट आहे. मध्ये तुम्हाला कुकिंग सेट लावता येतो, तिथे बेकिंग आणि त्याचे अप्लायन्सेस लावता येतात. एका बाजूला तुम्हाला डेडिकेटेड पूर्ण कुकिंग एरिया मिळतो, वॉशिंग एरिया मिळतो, एका बाजूला पूर्ण कटिंग, चॉपिंग एरिया मिळतो. सो तिसरा जो किचन लेआउट आहे तो एल शेप किचन लेआउट. सो या प्रकारामध्ये आपल्याला कॉम्पॅक्ट स्पेसेस जिथे आहेत 8x7 पेक्षा कमी साईज मिळणारे जे किचन आहेत तिथे आपल्याला हा अप्लाय करता येतो. तर एल शेप ओटा करताना आपल्याला एखादं टॉल युनिट पण त्यात करता येईल, म्हणजे आपल्याला त्याचं स्टोरेज वाढवता येतील. चौथा किचनचा जो लेआउट आहे तो आहे आयलंड किचन लेआउट. हा लेआउटचा जो टाईप आहे तो आपल्याला फार्म हाऊसेस किंवा मोठं बंगलोजसाठी यूज करता येईल. तर हा जो टाईप आहे याच्यामध्ये मधोमध आपल्याला पूर्ण हॉब मिळतो किंवा कुकिंग एरिया मिळतो. त्याच्या बाजूला आपल्याला हाय चेअर्सचा सेटअप करून एखादा ब्रेकफास्ट काउंटर पण करता येतो. तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कुठल्या टाईपचा लेआउट आवडलाय. अशा युजफुल टिप्ससाठी एलिगन्सी इंटिरियर्सला फॉलो करा.